अनेक मोर्चे काढले, परंतु या महाराष्ट्र शासनाला जाग आली नाही. परंतु येणारा मोर्चा आर पारचा असला पाहिजे आणि येणारी लढाई ही आर पारची असणार आहे हे फडणवीस सरकारला सांगतोय आम्ही. खऱ्या अर्थानं 10 दिवसापासून प्राध्यापक अभयकुमार धकाटे आमच्या उपोषणासाठी आमच्या समाजासाठी इथे बसलेले आहे. परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, अभयकुमार धकाटेला जर काही झाले ना तर या सरकारनं या विधान भवनाला आग लावण्याचं काम आम्ही जर करणार नाही ना तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता इथे कशी बसते ते आम्ही बघून घेऊ. खऱ्या अर्थानं या देवेंद्र फडणवीसांना माहिती, हलबा समाजाचा प्रत्येक प्रश्न देवेंद्र फडणवीसांना माहिती, हलबा समाजाची प्रत्येक समस्या देवेंद्र फडणवीसांना माहिती. पण हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही लक्षात घ्या, आमच्या समाजानं ठरवलं ना तर इथला एकही आमदार आणि एकही खासदार भारतीय जनता पक्षाचा निवडून येणार नाही. एवढी ताकद आमच्या हलबा समाजामध्ये आहे, लक्षात घ्या. इथल्या खऱ्या अर्थानं समाजाच्या नावावरती राजकारण करत स्वतःची पोळी भागणाऱ्या गद्दार आणि दलाल नेत्यांना सगळ्यात आधी आपण शोधलं पाहिजे. आपल्याला तिथे डेप्युटेशन द्यायला जायचंय. मला तर असं वाटतं, खऱ्या अर्थानं सांगतो, तिथे डेप्युटेशन देण्याला जाण्यापेक्षा इथे डेप्युटेशन देण्याला यायला पाहिजे. का येत नाही त्यांना प्रश्न विचारा, का 93 पासून येत नाही विचारा. बाकीच्या समाजावरती तिथे जरांगे पाटलाचं उपोषण सुरू होतं, तिथे मात्र डेप्युटेशन स्वीकारायला तुम्ही जाता. मग आमच्या मोर्चाचा डेप्युटेशन स्वीकारायला तुम्ही इथं का येत नाही हे त्यांना विचारा. आमचा समाज विदर्भात किती मोठा आहे हे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. हलबा समाजाचा आमदार मध्य नागपुरातून निवडून येतो, पण त्यांना विचारा हलबा समाजाच्या विषयावरती प्रश्नासंदर्भात विधानसभेत कितीदा तुम्ही लक्षवेधी लावली हे त्यांना विचारा आणि येत्या निवडणुकीत जागा दाखवा. जर येत्या निवडणुकीत आपण जागा दाखवली नाही ना हे आपल्या अंगावर बसल्याशिवाय राहणार नाही. यांना जागा दाखवावी लागेल, यांना दाखवावं लागेल की आमचा हलबा समाज एकजूट झाला तर तुमच्या भारतीय जनता पक्षाचा एक आमदार, एक नगरसेवक, एक खासदार सुद्धा निवडून येत नाही. नागपुरात हे सांगून द्या आणि दाखवून द्या. हे दाखवावं लागेल आणि करावं लागेल. एवढंच बोलतो आणि एवढंच सांगतो की येत्या काळात पुन्हा मोठं रणशिंग आम्ही फुंकू. आता तरुणांनी एकत्रित यायचं, आता तरुणांनी एकत्रित यायचं. 5-6 लोक एकत्रित येऊन चालणार नाही तर अख्खा समाज एकत्रित आला पाहिजे आणि समाजाच्या प्रत्येक माणसानं, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने या मोर्चाचं नेतृत्व केलं पाहिजे. 5 लोकांनी नेतृत्व करून चालणार नाही तर खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसानं नेतृत्व केलं तेव्हा समाजाला न्याय मिळेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. तालमटोल केला. आमच्या एवढीच मागणी आहे की जी अमेंडमेंट आहे हलबा समाज जे विदर्भामध्ये हलबा समाजाचे लोक राहतात त्यांना गोष्टी म्हणून ओळखले जाते. आणि आम्ही गडकरी साहेबांना सांगितलं की स्टेटमधून एक प्रपोजल पाठवा की हा विदर्भाचा जो हलबा आहे यांनी विणकरीचा धंदा केला आणि हा हलबा समाजाचा आहे म्हणून हा प्रपोजल तुम्ही स्टेटमधून पाठवा आणि तुम्ही सेंट्रलमधून ते करून घ्या. पण आतापर्यंत त्यांनी केलं नाही. एक जजमेंट आला आहे परसराम नंदनवार. तुम्ही भेटायला जाणार आहे, काय तुमचं म्हणणं मांडणार आहे आणि नाही झालं तर तुमची पुढची भूमिका काय? आमच्या हायकोर्टाने आम्हाला डिसिजन दिलेला आहे आणि हायकोर्टाने हे ॲक्सेप्ट केलं आहे की हा जो समाज विदर्भामध्ये आहे हा हलबा समाज आहे आणि याचा धंदा विणकरीचा आहे. आम्ही आता शिष्टमंडळात चाललो आहोत. काय आम्हाला माहीत होते ते आम्ही लोकांपर्यंत पाठवणार आहोत आणि याच्यानंतर आमचं आंदोलन किती तीव्र होईल हे आम्ही आल्यावर सांगणार आहोत. 3 चुनाव आवणारा तुम्ही तैयार रहो. फेसबुक तैयार करो, एक दूसरों संग कॉन्टिनेशन ठेवो, एक दूसरों को संबंध ठेवो, सर्व मिलके रहो. कोणी आपलं पराया नहीं है. ये नौजवान को पूरे को भविष्य को संभाला, सर्व मिलके रहो. मोरा विद्यार्थी को शाला को संभाला और मोरा भाई मान को नौकरी को संभाला. मिलके रहो. जशी जशी वेळ आव तसे तसे नाचबन.
जशी जशी वेळ हवं तसे तसे नाचवण आणि जसे जसे नाचवण तसे तसे नचवण. चल जास्त बोलत नाही, घबराव नको. मी विनंती करतो, वेळ तुमको जरा देवेंद्र जी, मी लगेच तुमरे पार्टीसाठी आपल्या पार्टीसाठी काम कराव. मी विदर्भमा फिरवून मी तुमच्यासाठी लगेच बोलवून आज मोरो कुटुंब मोरो पुरा बारी मोरो रक्त अडचण महा काहीतरी कर काहीतरी कर काहीतरी. कोल्हापूरचे खूप खूप धन्यवाद भाऊ. कल्याण मंडळचे हरिभाऊजी नंदनवार, त्याचप्रमाणे दिल्लीचे सुरेश भाऊजी कुंभारे हे सुद्धा मंचावरती त्यांना विनंती करतो. आणि एक ग्रामीण किंवा नागपूरच्या बाहेरून आणि एक नागपूरचे असे अल्टरनेट यांचं मार्गदर्शन होणार आहे. तर आता कोल्हापूरहून आलेले सोनपरते सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि कृपया करून थोडक्यात शब्दात आम्ही वारंवार तुम्हाला निवेदन दिले, तुमच्या कानात ऐकू येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या कानात ऐकू येत नाही म्हणून 2017ला ऐतिहासिक मोर्चा काढला. परंतु आताही आमच्यावर तुम्ही तीच वेळ आणली. या मोठ्या संख्येनं हलवा समाज इथे जमलेला आहे. काय तुम्हाला दिसत नाही? लक्षात ठेवा, जर या हलवा समाजाला न्याय मिळाला नाही तर तुम्हाला तुमची जागा आम्ही येत्या निवडणुकीत दाखवणार की नाही? दोन्ही हात वरत करून सांगा, यांची दाद दाखवायची की नाही? यांची जात दाखवायची की नाही? यांची जागा दाखवायची की नाही? आम्ही हलवा आहोत, आम्ही अस्सल हलवा आहोत. आमच्याशी पंगा घेऊ नका, नाही तर हा पिवळा वादळ पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला पेलणार नाही. बोलणारे भरपूर आहेत म्हणून मी आपल्या वाणीला इथे विराम देतो आणि जमलेल्या तमाम हलवा बंधू भगिनींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की मोठ्या संख्येने उपस्थित झाले. आणि आपला एक भाऊ मागील 10 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेला आहे, आपल्यापैकी आहे. आपल्याला त्याच्या जीवाशी खेळायचं आहे का? मग जर न्याय मिळत नसेल तर या सरकाराचं करायचं काय, या विचार घेऊन आपल्याला इथून जायचं आहे. धन्यवाद.